गेल्या आठवड्यापासून ठळक वार्ता या चॅनलच्या बरोबर मला मुलाखत द्यायची आहे। जेव्हा असं मला कळालं तर माझे मित्र स्वप्नील म्हणून आहेत, त्यांनी मला सांगितलं की तुमच्या घरी आम्ही येणार आहोत आणि ठळक वार्ताच्या माध्यमातून तुमची मुलाखत घेणार आहोत। त्या दिवसापासून मला खूप बरं वाटलं आणि ठळक वार्ताच्या चॅनलच्या माध्यमातून माझी ही जी मुलाखत घेतली आणि माझी त्या मुलाखतीतून माझी जी काही कला आपण देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपले सर्वांचे मी धन्यवाद मानतो। असं तुम्ही प्रत्येक कलाकार आहेत त्यांची इंटरव्ह्यू घ्या, त्यांचा जो काही परिचय घ्या आणि असं तरुणांना प्रोत्साहन द्या आणि त्याबरोबर आपण सुद्धा त्या कलाकारांना घडवण्याची मदत करा, असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। असंच काम करत राहा। धन्यवाद। खरं तर तुम्ही बदलापूर शहराचा अभिमान आहात की तुमच्या माध्यमातून आम्ही संध्याकाळी हसू शकतो, त्यामुळे आमच्यासाठी ही गौरवाची गोष्ट आहे की आम्ही तुमचा मुलाखत घेऊन लोकांपर्यंत एक पॉझिटिव्ह मेसेज पोहोचवतोय आणि नक्कीच तरुणांसाठी तुम्ही आदर्श असाल की जे या क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडू पाहतायत, जे या क्षेत्रामध्ये आपलं नाव करू पाहतायत, तर त्यांच्यासाठी हा एपिसोड करणं खूप महत्वाचं होतं आणि त्याच उद्देशाने आम्ही जे तळागाळातले चेहरे आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म क्रिएट केलाय, जेणेकरून ते आपलं मत जे आहे ते लोकांसमोर ठेवतील आणि आदर्श जो आहे तो या समाजापर्यंत आम्ही नक्कीच। सध्याचं जे युग पाहिलं आपण ओटीटी प्लॅटफॉर्मला तरुण जे आहेत ते जास्त पसंती देतात, परंतु हे समाज माध्यमासाठी जर आपण पाहिलं तर घातक आहे। यातून कुठेतरी एक विघातक प्रवृत्ती येते आणि ती समाज विघातकच आपल्याला पाहायला मिळते। तर तुमच्या मते ओटीटी प्लॅटफॉर्म किती सेफ आहे आणि तरुणांनी यापासून कसं दूर राहिलं पाहिजे? मला असं म्हणायचं आहे की तरुणांनी आणि तरुणींनी त्या क्षेत्राकडे जास्तीत जास्त वळू नये, कारण जे आपण बघतो त्या ठिकाणी गुन्हेगाराचं ते क्षेत्र असतं किंवा चोरी कशी केली जाते, दरोडा कसा टाकला जातो, कसं कुणाला लुटलं जातं। आता हल्ली जे प्रकरण असतात की जाता जाता रस्त्यावरून बाईक वरून असताना एखादं चेन लुटणं, तर अशा पद्धतीने तरुणावर आणि तरुणीवर एकदम वाईट परिणाम होतो आणि मग वाईट परिणामामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये ती जे काही त्यांचं ध्येय असतं त्या ध्येयापासून ते दूर राहतात आणि त्यांचं नुकसान होत असतं। त्यामुळे ज्या तरुणांनी किंवा तरुणींनी त्या क्षेत्राकडे वळायचं असं त्याचा अभ्यास करून तिकडे गेलं पाहिजे। अदरवाईज खूप सारे वेब सिरीज आहेत, शॉर्ट फिल्म आहेत, सिरियल आहेत, नाटक आहेत किंवा अनेक चित्रपट आहेत, त्या चित्रपटांना जास्तीत जास्त वळावं आणि त्यांचं नुकसान होता कामा नये। त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नसेल तर कुणाकडून त्यांनी मार्गदर्शन घ्यावं आणि या कले क्षेत्रामध्ये खूप असे समजावून सांगणारे सुद्धा कलाकार आहेत, दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत, त्यांचं खरोखर त्यांनी मार्गदर्शन घ्यावं आणि चांगल्या मार्गावर त्यांनी राहावं असं मला वाटतं। तुमचं नाटक क्षेत्रामध्ये एक मोठं योगदान झालेलं आहे। नाटक क्षेत्रामधलं आतापर्यंत तुमची अचिव्हमेंट काय, कशा प्रकारे तुम्ही दर्शकांना सांगाल की नेमकी काय अचिव्हमेंट आहे? नाटक क्षेत्रामधून मला नाटकामध्ये काम केलेले अभिनय जे पुरस्कार आहेत ते जास्तीत जास्त मला मिळाले। मी पहिल्यांदा कालिदास नाट्यगृहामध्ये वार्ता चर्चा करता करता हे माझे दिग्दर्शक होते राजदत्त तांबे, त्याच्यामध्ये त्या वार्ता चर्चामध्ये मला पुरस्कार मिळाला। पहिला पुरस्कार होता? हा दुसरा पुरस्कार होता, पण त्याच्या अगोदर मला पोएटिक जस्टिस या नाटकामध्ये एक पुरस्कार मिळाला होता। त्यानंतर रारंग ढांग हे जे नाटक होतं त्या नाटकामध्ये मी मिलिटरी ऑफिसरचा जो काम केलं होतं त्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये अभिनयाचा चांगला पुरस्कार मिळाला होता आणि रीमा लागूच्या हस्ते पोएटिक जस्टिस म्हणून एकांकिका केली होती। त्या एकांकिकेचं मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आम्ही इथून मुंबईमधून 72 एकांकिका आल्या होत्या आणि त्या 72 एकांकिकेमधून आमची निवड 24 मध्ये झाली आणि 24 मधून 12 मध्ये झाली आणि 12 मधून 3 मध्ये आले, तर त्या 3 मध्ये आमची एकांकिका होती। ती एकांकिका महानगरपालिकेचे जे दिग्दर्शक होते सुरेश गांगुडे यांनी दिग्दर्शित केली होती। तर तिथे बघायला आलेले जे शहाफत खान आहेत, रीमा लागू आहेत, त्यांनी बघितलं की अरे बापरे 73 मधून 42, 42 मधून 12 आणि 12 मधून 3 मध्ये ही एकांकिका होती। तर हा प्रयोग जो व्हायचा तर तो प्रयोग असा व्हायचा की अगोदरचा झालेला जो प्रयोग होता त्या बरोबर तसाच प्रयोग त्यांना परफॉर्मन्स मिळायचा। म्हणजे एखादी झेरॉक्स काढली तर झेरॉक्स दुसऱ्या काढताना सुद्धा ती एकदम स्पष्ट असायची, असा तो प्रयोग आम्ही केला होता आणि त्याला त्या पोएटिक जस्टिसला आम्हाला सर्वांना अभिनय पुरस्कार मिळाला होता। ते फार माझं येतं। त्यानंतर मी महाराष्ट्र दिन आहे ह्याच्यामध्ये एक प्रामाणिक कॉन्स्टेबलचा रोल केला होता।
त्या कॉन्स्टेबलचा रोल खूप गाजला आणि मला त्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये मला अभिनयाचा चांगला पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर इतरही एकांकिका राज्य नाट्य स्पर्धेत मी काम केलं आणि असं मला पुरस्कार मिळत गेले. अभिनयाचा उत्तेजनार्थ सुद्धा मिळाले, अतिशय उत्कृष्ट कामगिरीबद्दल पण मिळाले. असे मला पुरस्कार मिळालेले आहेत आणि ते मी माझ्या घरामध्ये एका ठिकाणी ठेवलेले आहेत. आपण पाहू शकता ते. कलाकाराची ओळख जी असते ती पुरस्काराने होते. कलाकार पैसा तर कमवतो, पण सगळ्यात त्याच्यासाठी महत्वाचं असतं ते म्हणजे पुरस्कार आणि प्रेक्षकांकडून आलेली तारीफ. आणि हेच आपल्याला जर पाहिलं तर बुद्धम यांच्या बाबतीत पाहायला मिळतं की त्यांनी पैसा तर कमवलाच, परंतु पैशासोबतच माणसांची, प्रेक्षकांची मनं देखील जिंकली आणि आज ते घराघरात राज करतायत. म्हणतात ना, कला असे मानवासी भूषण. खरं तर कलेशिवाय माणसाला कुठलेच महत्वच नसते. आज एक असाच हाडाचा कलाकार आपल्यासोबत असणार आहे. खरं तर यांना या अगोदर तुम्ही स्टार प्रवाह असेल किंवा विविध वाहिन्यांमध्ये टीव्हीच्या माध्यमातून पाहिलं असेल, परंतु एकंदरीत त्यांचा प्रवास जो आहे तो आज आपण जाणून घेऊया. खरं तर संघर्षाला पर्याय नसतो आणि जो व्यक्ती संघर्षातून घडतो तो नक्कीच उल्लेखनीय कामगिरी करतो. आणि आज आपल्यासोबत असाच एक कलाकार आहे. खरं तर मुरंबा सिरियल असेल, घरोघरी मातीच्या चुली असतील किंवा यासारख्या अनेक सिरियलच्या माध्यमातून, अनेक चित्रपटांच्या माध्यमातून, अनेक नाटकांच्या माध्यमातून आपल्या समोर जे आहेत ते बुद्धम धाईंचे या अगोदर देखील आले होते आणि आज आपला त्यांचा प्रवास जो आहे तो आपण जाणून घेऊया. बुद्धम सर, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या खेळ वार्तामध्ये. नमस्कार. काय सांगाल, कला तुमच्यासाठी किती महत्वाची आहे? पहिला प्रश्न मला हा असेल, कला म्हणजे नेमकं काय तुमच्यासाठी? कला म्हणजे जीवन जगण्याचं साधन. ज्या कलाकारामध्ये जो कलेचा गुण असतो त्यामुळे त्याचं जीवन आनंदी होतं आणि मनोरंजनाचा एक भाग असल्यामुळे त्याला त्याच्या आयुष्यामध्ये खूप प्रेरणा आणि खूप आनंददायी वातावरण असं त्या कलेमधून त्याला मिळतं. तुमचं बालपण कसं होतं? बालपणाबद्दल काय सांगाल? कधी नेमकं कलेची जाणीव झाली? कधी असं वाटलं की कलेच्या प्रेमात आपण पडलं पाहिजे? माझं गाव आहे जळगावी, सोलापूर जिल्ह्यामधून. माझं शिक्षण 6वी पर्यंत गावी झालं आणि नंतर मी माझ्या आत्याबरोबर आणि माझ्या काकांबरोबर मुंबईला आलो. मग 6वी पर्यंत माझं शिक्षण गावी झालं आणि नंतरचं जे शिक्षण आहे ते माझं मुंबईमध्ये झालं. मी घाटकोपर या ठिकाणी 6वी ते 10वी पर्यंत होतो आणि 10वीच्या नंतर मी 11वी ते 12वी सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकण्यास गेलो. हो, असं माझा शिक्षणाचा हे आहे. आणि नंतर मी त्याच कॉलेजमधून दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विद्यापीठामध्ये गेलो आणि तिथे मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. कलेची जाणीव कधी झाली? कधी समजलं की आपल्यामध्ये कलाकार घडलाय, तो बाहेर आला पाहिजे, असं कधी वाटलं? तसं लहानपणी जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम असायचे, चावडीवर कार्यक्रम असायचे आणि त्याच्यामध्ये काही गोंधळ करणारे लोक असेल, तमाशा करणारे लोक असेल आणि गावातील सर्व लोकांना एक सांगत होते की कुणाला भाग घ्यायचा असेल तर आपण भाग घेऊ शकता. मग मी लहानपणीच त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये, त्या ह्याच्यामध्ये मी भाग घेतला होता, एक डान्स करण्याचा. आणि गावामध्ये साधारणतः मी 4थीला होतो त्यावेळेला, म्हणजे साधारण 10-1 वर्षाचा असेल त्यावेळेला मी गावी जे कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता आणि तो समोर डान्स होता, त्यामुळे मला ते खूप आनंद मिळाला होता आणि गावी मी त्या ह्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेत होतो. नक्कीच. जसं की तुम्ही सांगितलं की शिक्षण घेऊन तुम्ही या क्षेत्राकडे आकर्षित झालात. नॉर्मली मिडल क्लास फॅमिली मधून आपण प्रत्येक जण बिलॉंग करतो. मिडल क्लास फॅमिलीची एक थिंकिंग असते की ग्रॅज्युएशन किंवा 12वी पर्यंत शिक्षण घ्या आणि त्यानंतर एक जॉब करून वेल सेटल होऊन जा. कलेला तितकंसं वाव मिळत नाही. तुमच्या बाबतीत पण असं घडलं होतं का की जेव्हा तुमची फॅमिली म्हणते की तू शिक्षण कर आणि एखादा जॉब कर, कलेमध्ये काय नसतंय, इथे कलाकार पोट भरत नसतो, असं तुमच्यासोबत झालं होतं का? नाही, माझ्या बाबतीत असं कधी झालं नव्हतं, कारण मी माझ्या चुलत्याकडे राहत होतो आणि तुला खूप प्रामाणिक आणि खूप मला समजून सांगण्याचं त्यांची भूमिका होती. आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये जात होतो तेव्हा फक्त एवढंच म्हणायचं की रोज जरा वेळेवर येत जा आणि वेळेवर आल्यानंतर अभ्यास करत जा. असं मला कधी तू नाटकात काम करतो, सिनेमामध्ये काम करतो, हे वाईट क्षेत्र आहे असं माझ्या नातेवाईकांमध्ये कधीही मला कोणी सांगितलं नव्हतं. उलट प्रोत्साहन मिळत होतं मला. माझे जे भाऊ होते, माझी आत्या होती, यांनी मला प्रोत्साहन दिलं, अरे वा क्या बात आहे, तू ह्या एकांकिकेमध्ये काम केलं, तू ह्या एकांकिकेमध्ये कसा, असं मला प्रवास म्हणजे मला कधी कुणी थांबवलेलं नाही. म्हणजे
की हा वाईट मार्ग आहे असं सांगितलं नव्हतं. आणि मला खूप बरं वाटतं, माझ्या घरातून मला प्रोत्साहन मिळतं तेव्हा मला खूप बरं वाटलं. माझ्या काकांचं मी नाव घेतो, त्यांच्यामुळे मी आज एक कलाकार घडलो, कारण माझ्यावर चांगले संस्कार त्यांनी घडवले होते. नक्कीच. पहिली एकांकिका कोणती होती कॉलेजच्या टायमातली आणि काय एक्सपिरियन्स होता? कारण नवीन असतं सर्व काही, आपण कॉलेजमध्ये असतो, खूप एक्साइटेड असतो या गोष्टींसाठी. पहिली एकांकिका तुमची कुठली होती? सिद्धार्थ कॉलेजमध्ये सतीश पुळेकर हे एक दिग्दर्शक होते आणि यशवंत दत्त हे चांगले नावाजलेले नट होते. आणि त्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये खाली लिहिलं होतं की मी एक ग्रामीण नाटक बसवत आहे. त्या ग्रामीण नाटकामध्ये मला कमीत कमी 30 ते 40 कलाकार हवे आहेत. शंकर पाटील लिखित दिंड ही अशी त्यांची एकांकिका होती. आणि सतीश पुळेकरांना महाविद्यालयीन जे स्पर्धा होत्या त्या स्पर्धेमध्ये ही एकांकिका टाकायची होती. कारण सतीश पुळेकरांच्या अगोदरच्या एकांकिका खूप गाजल्या होत्या आणि त्यांनी जेव्हा सूचना फलकवर लिहिलं होतं की मला खूप चांगले आणि असे व्यवस्थित पैलवान असे जबरदस्त मला माणसं पाहिजे, कारण ते मला नाटक ते करायचं आहे. आणि म्हणून सतीश पुळेकरांच्या दिग्दर्शनाखाली मी 1986 ला एक दिंड एकांकिका मध्ये मी भाग घेतला. तुमची पहिली एकांकिका होती. काय रोल होता नेमका, कसा एक्सपिरियन्स होता? म्हणजे अभिनयाचं माझ्याकडे असं काही हे नव्हतं. गावी अभिनय करणं आणि मुंबई सारख्या शहरामध्ये येऊन एकांकिकेमध्ये भाग घेणं असं काही माझ्याकडे तसं हे नव्हतं. पण सतीश पुळेकरांच्या पहिल्या एकांकिकेमध्ये मी जेव्हा काम करायला लागलो तेव्हा मला सतीश पुळेकरांनी समजावून सांगितलं की अभिनय काय आहे. आणि मी गावकरी याचा रोल करत होतो. गावकरी म्हणजे प्रमुख गावकरी असतात, त्या गावकऱ्यांच्या मध्ये मी एक रोल करत होतो. गावकरी म्हणून माझा पहिला रोल त्या एकांकिका स्पर्धेमध्ये झाला. आणि विशेष म्हणजे ती एकांकिका स्पर्धा महाविद्यालयाची स्पर्धा होती, त्याच्यामध्ये फर्स्ट आली होती. आणि त्याचा जो चरणी रोडला साहित्य संगम मंदिरमध्ये जो प्रयोग झाला त्या प्रयोगामध्ये आमचं एकांकिका फर्स्ट आली. आणि मला असं बरं वाटलं की अरे बरं आहे हे क्षेत्र, आणि ह्या क्षेत्रामध्ये मी जर राहिलो तर मला एक चांगले चांगले मित्र मिळतील, सतीश पुळेकरांसारखे, आणि चांगले कलावंत मला मिळतील. आणि मला आयुष्याला एक वेगळं मिळायला लागेल आणि मला शिकण्यासाठी अभ्यास करण्यासाठी हा फार माध्यम चांगला आहे. म्हणून मी सतत त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आणि मग एक दिवस असा झाला की दिंड नाटकाची एक जाहिरात आली आणि जाहिरातमध्ये सर्व कलाकारांची नावं आली. त्या काळातला आता तो पेपर मला माहित नाही, पण त्या काळामध्ये माझं सुद्धा नाव त्या पेपरमध्ये आलं होतं. आणि ते पेपर घेऊन माझ्या आत्याला, माझ्या चुलत्याला मी ते पेपर दाखवायला लागला की हे बघ मी नाटकात काम केलंय आणि नाटकातलं हे माझं नाव आहे. आणि मेन कलाकारांचे फोटो होते आणि वर लिहिलं होतं सतीश पुळेकर दिग्दर्शक दिंड प्रथम क्रमांक. तेव्हा मला खूप भारावून आलं आणि मग मी सर्वांना सांगत सुटलो अरे मी आलो ह्याच्यामध्ये. पहिली त्यामध्ये देखील प्रथम येणं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक कलाटणी येते त्याच्या वैवाहिक जीवनामध्ये. तुमच्या बाबतीत तो क्षण कधी आला आणि काय सांगाल एकंदरीत वैवाहिक जीवनाबद्दल? माझं जेव्हा मी 18 वर्षाचा होतो, 19 वर्षाचा होतो, तेव्हा माझ्या काकांनी लग्नाविषयी विचारलं होतं. आणि मग ठीक आहे, आता मला माझ्या काकांनी शिकवलंय आणि काकांचं जे मार्गदर्शन होतं त्यानुसार मला लग्न करावं लागलं. आणि मी लग्न केलं. लग्नाच्या नंतर मला सुद्धा माझी पत्नी आहे, त्या पत्नीने खूप या क्षेत्रामध्ये मला सपोर्ट केला. खरं म्हणजे हे सर्व श्रेय माझ्या पत्नीलाच जातं आणि या पत्नीमुळे मी ह्या कला क्षेत्रामध्ये आजपर्यंत टिकून आहे. खरं तर हे क्षेत्र असं आहे की रात्री बेरात्री आपल्याला शूट साठी बाहेर जावं लागतं, फॅमिलीकडे तितकंसं लक्ष देता येत नाही. मग अशा वेळी कधी तक्रार होते की आता बस झालं, फॅमिलीकडेही बघा किंवा किती आता अभिनय करा, थोडं घरी पण लक्ष द्या, अशी कधी तक्रार होते? नाही, 2-3 वेळा अशी तक्रार झाली हो. कारण मग प्रयोग असायचा चरणी रोडला आणि तो प्रयोग असायचा स्पर्धेचा, तो 7ला सुरू व्हायचा आणि कमीत कमी 10:30ला संपायचा. मग 10:30च्या नंतर मी चरणी रोडवरून बदलापूरवर येणं जरा जिकिरीचंच काम होतं. पण मिसेस म्हणायच्या का एवढा लांब जाता आणि एवढे 2-2 वाजेपर्यंत येता, जरा ते कमी करा. कलेची जरी आवड असली तर दिवसभरात तुमचं काय करायचं असेल तर करा, पण रात्रीच्या वेळेला अपरात्री असं काय बाहेर पडू नका. मग मी माझ्या पद्धतीने समजावून सांगत होतो की कला ही कला आहे आणि कलेसाठी तू जर मला विरोध करत असेल तर मला कलावंत घडणं कठीण होईल. म्हणून मग तिने कधी मला आयुष्यामध्ये असा विरोध केला नाही. फक्त व्यवस्थित जा आणि व्यवस्थित या असं मला सहकार्य पत्नीकडून मिळालं. आणि मला 1 मुलगी आणि 2 मुलं सुद्धा शिक्षित असल्यामुळे त्यांनी मला कधी विरोध केला नाही. उलट माझी जेव्हा नाटकं असायची त्यावेळी मी माझ्या पत्नीला घेऊन जायचो, माझ्या मुलीला घेऊन जायचो,
माझ्या मुलाला सुद्धा घेऊन जाय आणि नातेवाईकाला सुद्धा घेऊन जायचो की मी हे जे करतोय ते बघा, तुम्हाला योग्य वाटत असेल तर बघा तुम्ही. आणि त्यामुळे मला माझ्या कुटुंबामध्ये नातेवाईकातून घरातून मला खूप प्रेरणा मिळाली आणि खूप मार्गदर्शन मिळाले, संधी मिळाली आणि त्यामुळे मला सहकार्य नेहमीच मिळालं. आम्ही सर्व तुम्हाला मालिकेच्या माध्यमातून पाहतो. मग मालिकांमध्ये जाणं किती म्हणजे तुम्हाला किती ऍडव्हान्टेज होतं? कारण सोपं नसतं टीव्ही मध्ये लोकांसमोर दिसलं. तर हे कधी झालं, ही कलाटणी कधी मिळाली तुमच्या आयुष्यात? मला सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये अवघाचे संसार, एक माझे मित्र होते शिंदे म्हणून, त्या शिंदेनी मला सांगितलं की तुम्ही आता एवढं नाटकात काम करता, एवढ्या तुम्ही 14 एकांकिका केल्या, महाराष्ट्र राज्यामध्ये सतत तुम्ही प्राइज घेऊन जाता, पारितोषिक, अभिनयाचं पारितोषिक मिळतं, तर तुम्ही सिरियल मध्ये का प्रयत्न करीत नाही? मग मित्रांनी मला अवघाचे संसारमध्ये एनडी स्टुडिओ कर्जतला एक स्टुडिओ, त्या ठिकाणी मला पाठवलं आणि त्या ठिकाणी मला पहिली संधी मिळाली. पण त्या सिरियलमध्ये मला अवघाच्या संसाराच्या सिरियलमध्ये असा फार मोठा रोल नव्हता, पण एक चांगला अंगरक्षक म्हणून माझ्या बॉडी प्रमाणे मला व्यक्तिमत्व जसं असेल त्याप्रमाणे मला रोल दिला. आणि तू खरोखरच माझी पहिली सिरियल होती आणि त्या पहिली सिरियल मध्ये जेव्हा मी बघितलं तर मला खूप बरं वाटलं आणि मग मला असं वाटलं की सतत सिरियल मध्ये काम करावं. आपण ज्या समाजातून येतो, बहुजन समाजातून, मोस्ट ऑफ कलाकाराला कुठेतरी डावललं जातं किंवा मग कुठेतरी या इंडस्ट्रीमध्ये जात लपवली जाते कलाकाराची. तर तुमच्या बाबतीत असं होतं झालंय का की कधीतरी कुठेतरी वाटलं की आपण या कम्युनिटीमधून येतो किंवा आपण ज्या समाजातून येतो तिथे खूप संघर्ष करावा लागतो, इथे येतोपर्यंत पण संघर्ष असतो आणि याच्या पुढे पण संघर्ष करावाच लागतो, असं तुमच्या बाबतीत झालं का जिथं वाटलं की मला या कम्युनिटीचा असल्यामुळे कुठेतरी डावललं जात आहे? असं कधी झालं का आयुष्यामध्ये? असं माझं नावच आहे बुद्धम, बरोबर. त्यामुळे ज्या ठिकाणी माझं कास्टिंग होतं, म्हणजे ज्या समजा आता मी एखाद्या रोलसाठी राज्य नाट्य स्पर्धेला गेलो किंवा नाटकामध्ये मी काम करायला लागलो, तर पहिल्यांदा डायरेक्टर मला विचारतो की बाबा तुझं नाव काय, तर मी म्हणतो माझं नाव आहे बुद्धम धाईंजे. त्यामुळे तिथे प्रश्न संपतो, त्यांचं जे काय उत्तर असेल तर ते संपतं. पण मला एका व्यावसायिक नाटकासाठी जेव्हा विचारण्यात आलं होतं आणि त्या नाटकाच्या स्पर्धेसाठी किंवा त्या कास्टिंगसाठी मी गेलो असताना माझं हे नाव आहे बुद्धम धाईंजे म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला कळवतो असं म्हटलं होतं. कारण त्याच्या अगोदर मी पोएटिक जस्टिस आणि कोर्ट मार्शल, सुरेश गांगुडे हे माझे दिग्दर्शक होते आणि सुरेश गांगुडेच्या दिग्दर्शनाखाली मी कोर्ट मार्शल मध्ये तो एक आर्मी ऑफिसरचा रोल केला होता. आणि त्या आर्मी ऑफिसरचा रोल करताना मला खूप असं वाटलं की मी तो रोल करू शकतो. तशाच टाईपचं मला नाटक आलं होतं आणि मला वाटलं होतं की मी तो रोल मस्तपैकी करेन. पण व्यावसायिक नाटकासाठी हे बुद्धम धाईंजे म्हटल्यानंतर हे नाव जरा त्यांना थोडं खटकलं असं वाटतं आणि त्यामुळे माझ्या हातातलं जे पोएटिक व्यावसायिक नाटक होतं त्यांनी जे लिहिलं होतं त्याच्यामध्ये मला संधी मिळाली नाही असं मला वाटतं. आणि मग मला असं वाटलं की अरे नावावरून सुद्धा या ठिकाणी थोडंफार डावललं जातं, असा मला माझ्या आयुष्यामध्ये प्रथम अनुभव आला. या अगोदर आपण इंडस्ट्रीमध्ये पाहिलं होतं की उंच धिप्पाड असे काठीचे गोरे चिट्टे असायचे अभिनेते, परंतु आता चित्रपट सृष्टी कुठेतरी बदलते. आता नागराज मंजुळे सारखे दिग्दर्शक पुढे येत आहेत आणि तळागाळातल्या प्रत्येकाला संधी मिळते. असे अनेक उदाहरण आपल्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आहेत की जे कलाकार जे आहेत ते बनवतायत, घडवतायत, झिरो पासून त्यांना येऊन संधी देत आहेत. तर वाटतं की मराठी चित्रपट सृष्टीचे सोन्याचे दिवस आहेत असं वाटतं? हो, नक्कीच. आता या मराठी चित्रपटात नवीन नवीन लेखक आलेले आहेत, नवीन नवीन कल्पना आलेल्या आहेत. आता पूर्वी फार वर्षापूर्वी ह्या सर्व स्टोरी झालेल्या आहेत, पण नवीन लेखक जे आहेत ना ते नवीन काहीतरी संकल्पना आणतात, नवीन कंटेंट आणतात आणि त्या कंटेंटच्या माध्यमातून, लेखकाच्या माध्यमातून ह्या मराठी प्रेक्षकांना किंवा मराठीच्या ह्याच्यामधून एक संदेश चांगला देतात. म्हणून मराठी चित्रपटाला खूप चांगले दिवस येत आहेत आणि चांगले चांगले कलाकार आणि या क्षेत्रामध्ये जे काम करणार आहे त्यांना सुद्धा चांगले दिवस येत आहेत. आणि नक्कीच मराठी चित्रपट खरोखरच आपला एक म्हणजे महाराष्ट्राचा जो एक हे आहे त्यामध्ये नक्कीच अग्रेसर राहील असं मला वाटतं. जर प्रामुख्याने पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये आता तुमच्या मार्फत काय नेमकं अपकमिंग तुमच्या सायन्सला किंवा तुमच्या चाहत्या वर्गाला पाहायला मिळणार? माझ्या अनुभवातून असं मी सांगतो, आता जे तरुण पिढी या क्षेत्राकडे वळत आहे त्यांनी खरोखरच मनापासून खूप अभ्यास केला पाहिजे. ती जी स्क्रिप्ट असते त्या स्क्रिप्टची
वाचून वाचून त्याचं जे सारांश आहे तो काढला पाहिजे. एखाद्या लेखकाने लिहिलेली जी स्क्रिप्ट असते त्या स्क्रिप्टमध्ये त्या लेखकाला त्या डायरेक्टरला काय सांगायचं आहे ह्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. तेव्हा तरुण पिढीने अभ्यास करूनच आणि आपली जर कला या ठिकाणी जर दाखवायची असेल तर अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपलं स्वास्थ्य टिकवणं महत्वाचं आहे, व्यायाम करणं महत्वाचं आहे, वाचन करणं महत्वाचं आहे आणि आजूबाजूला ज्या काही घटना घडत असतात त्या घटनेचं आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे किंवा ही घटना घडली ह्याच्या पाठीमागचा काय उद्देश आहे आणि ही घटना का घडली. तर चिकित्सिक बुद्धी, अभ्यास करण्याची वृत्ती येणाऱ्या कलाकारामध्ये तरुण पिढीमध्ये असायला हवी आणि त्या तरुण पिढीने सुद्धा या क्षेत्राकडे वळावं. खूपच या ठिकाणी आपल्याला समाधान मिळतं आणि समाधानाबरोबर असा हल्ली पैसेही मिळतात. असं काही नाही की पूर्वीच्या काळामध्ये पैसे मिळत नव्हते, पण टीव्ही सिरियलला किंवा नाटकांना किंवा वेब सिरीज आणि जे आहेत त्यांना चांगले पैसे मिळतात. परंतु इथं कष्ट करण्याची तयारी पाहिजे. जो थांबला तो संपला. कलाकाराने कधी थांबायला नाही पाहिजे, त्याचं वय किती असू द्या, पण त्या क्षेत्रामध्ये त्याला जर नाव कमवायचं असेल तर सतत तो त्या कलेमध्ये असायला पाहिजे. सतत त्यांनी नवीन नवीन दिग्दर्शक असतात, नवीन नवीन कलाकार असतात, मैत्री भावना वाढवली पाहिजे आणि मैत्रीतून कुणाला बाबा एखादा रोल असेल तर मला देण्याचा प्रयत्न करा. मी कोणी मोठा नाही पण मला तुमच्या जर एखाद्या प्रोजेक्टमध्ये मला जर घेतलं तर मला खरोखरच अभिमान वाटेल आणि मी खरोखर काम करून दाखवेन. अशी जिद्द सर्वांच्या कलाकारामध्ये असावी असं मी नवीन येणाऱ्या पिढीला किंवा तरुणीला अनेक कलावंतांना मी फक्त हा संदेश देईन. सध्या सोशल मीडियाचं युग आहे आणि सोशल मीडियामध्ये अवघा काही व्हिडिओ जो आहे तो काही दिवसांमध्ये लगेच फेमस होऊन जातात. अच्छा. तुमच्या वेळेस असं नव्हतं, खूप अवघड होतं सगळ्या गोष्टी, परंतु सोशल मीडियाच्या काळामध्ये आता सर्व सोयीस्कर झालेलं आहे. तर वाटतं की सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा वापर जो आहे तो कलाकारांनी प्रॉपर केला पाहिजे असं वाटतं? हो. कसं आहे, आपल्या हातामध्ये मोबाईल असतो आणि मोबाईलच्या माध्यमातून कुठे काय चाललं हे 2 मिनिटांमध्ये आपल्याला कळतं. किंवा या ठिकाणी शूटिंग झाली, या ठिकाणी शॉर्ट फिल्म आहे, वेब सिरीज साठी कलाकार हवे आहेत आणि ज्या ज्या संस्थेच्या माध्यमातून ते आपल्या ह्याच्यावर फिरत असतं त्या माध्यमातून ते आपल्याला लगेच ताबडतोब कळतं आणि त्याचा आपण सतत पाठलाग केला पाहिजे. आणि त्याप्रमाणे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे संधी मिळते त्या संधीचा खरोखर त्यांनी उपयोग केला पाहिजे, फायदा घेतला पाहिजे आणि सतत संघर्ष केला पाहिजे. शेवटच्या सेगमेंटकडे आपण बोलूया. कालपर्यंत तुम्हाला अनेकांनी बोललं असेल की कलेमध्ये काय, अरे काय नाटक करतो, असे अनेक बोलणारे अनेक असतील आणि आज जे तुम्हाला टीव्ही मध्ये बघतात प्रतिक्रिया काय असते, काय नेमकं त्यांचं म्हणणं असतं की कालपर्यंत तुम्हाला डावलणारे तुमच्यासोबत सेल्फी घेतात आणि अभिमानाने दाखवतात की आम्ही यांचे नातेवाईक आहोत किंवा हा आमचा मित्र आहे असं अभिमानाने सांगतात. तेव्हा काय प्रतिक्रिया असते की कालपर्यंत ज्यांनी तुम्हाला डावललं आज ते तुमच्यासोबत फोटो काढतात, काय भावना असते? जेव्हा टीव्ही सिरियलवर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये ते जातं, माझ्या गावी जे नातेवाईक आहेत आणि माझी जी भूमिका असते ती बघितल्यानंतर पटकन मला फोन येतो, अरे दादा तू मला टीव्हीवर दिसलास. तर मी म्हणतो अरे मी कशाला टीव्हीवर दिसेल, मी साधा माणूस आहे. नाही तू तोच होतास, खोटं बोलू नकोस. तर त्यावेळेस गावावरून आलेली प्रतिक्रिया, माझ्या नात्याकडून आलेली मित्रांची जी प्रतिक्रिया असते त्या प्रतिक्रियेतून मला खूप आनंद भेटतो आणि ते सांगतात अरे वा क्या बात आहे, छोटा का रोल असेल ना पण तुम्ही मस्त केला आणि त्या भूमिकेमध्ये तुम्ही न्याय दिला असं जेव्हा ते म्हणतात तर त्यावेळेला मला बरं वाटतं की मी जे काही क्षेत्र निवडलं त्या क्षेत्रामध्ये जो अभिनय करतो किंवा मी डायलॉग डिलिव्हरी करतो आणि त्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून मी अभिनय पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करतो. तसं मला सर्व सांगतात किंवा तुमचा अभिनय उत्कृष्ट होता. हे ऐकल्यानंतर मला अजून बरं वाटतं आणि मला असं परत वाटतं की आता नवीन कुठली सिरियल मला मिळाली तर नक्कीच अजून मी प्रयत्न करीन असं मला वाटतं आणि सर्वांचा मला सहकार्य असतं आणि सर्व माझी स्तुती करतात त्या बाबतीत. या इंडस्ट्रीमध्ये आपण प्रामुख्याने पाहिजे तर अनेक असे कलाकार आहेत की ते लिमिटेड त्यांच्यावरती एक लेबल लागले, विनोदी कलाकार आहेत. मग ते विनोदाच्या दृष्टीने लोक पाहतात किंवा एखादा विलन आहे तर त्या विलनला विलनच्या दृष्टीने पाहतात. परंतु तुमच्या कॅरेक्टरचं आपण पाहिलं तर विविध तुम्ही वेगवेगळ्या कॅरेक्टरचे आहेत, पोलीस इन्स्पेक्टरचा असेल, कार्यकर्त्याचा असेल, वडिलांचा असेल किंवा इतर कुठलेही कॅरेक्टर असेल, तुम्ही अगदी त्याला न्याय देतात. मग हे तुम्हाला जमतं कसं? आणि अनेक कलाकार जे आहेत ते म्हणतात की नाही आम्ही कॉमेडी ऍक्टर आहोत किंवा आम्ही विलनच आहे तर मी विलनचाच रोल करेल. मग हे तुम्हाला जमतं कसं? आता तसं बघायला गेलं तर माझ्याकडे बघून मी ज्या ज्या डायरेक्टरकडे काम केलं
त्यांनी मला नेमकंच असं खलनायक म्हणून तू मस्तपैकी काम करू शकशील, माझा चेहऱ्याचा अपीयरन्स किंवा आहे तर एक चांगल्या म्हणजे असं खलनायक म्हणून तुझा चेहरा जातो. तर मी चॅलेंज केलं, म्हटलं खलनायक का, मी एखादी चांगली विनोदी भूमिका करू शकतो. मग माझं जे विनोदी भूमिका म्हणून होतं की आज महाराष्ट्र दिन आहे, ह्या नाटकामध्ये मी काम केलं आणि त्या नाटकामध्ये माझं पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे असा सत्यावर असणारा म्हणजे खरोखरच प्रामाणिक पोलीस, हा कर्तव्य दक्ष, आणि तो पोलीस कॉन्स्टेबलचा मी रोल केला आणि तो खरोखरच एकदम मस्तपैकी कॉमेडी टाईप होता. आणि त्या तरुणांना एक दहशत असायची माझ्या त्या भूमिकेमधून मिळाली आणि मला महानगरपालिकेच्या खांद्यातच स्पर्धेमध्ये मी तो रोल केल्यामुळे, विनोदी रोल होता आणि त्या रोलमुळे मला त्या ठिकाणी अभिनयाचं पारितोषिक मिळालं. तेव्हापासून मला असं वाटलं की मी अभिनय करत असताना सर्वच करू शकतो, विनोदी ह्याच्यामध्ये जाऊ शकतो किंवा खलनायक मध्ये जाऊ शकतो आणि कॅरेक्टर आर्टिस्ट असतं त्याच्यामध्ये पण कुठलाही रोल मी चॅलेंजिंग जाऊ शकतो असं मला कॉन्फिडन्स आणि मला अभिमान वाटला किंवा हे सर्व मी रोल करू शकतो. एखादा असा रोल जो नेहमी आठवतो किंवा एखादा असा रोल जो खूप चॅलेंजिंग होता की अरे बापरे याला न्याय देताना थोडस अवघड वाटतंय, असा एखादा प्रसंग? तर हे नटरंग म्हणून एक चित्रपट आला होता मराठी, मराठी चित्रपट होता आणि तो नटरंग पुऱ्या महाराष्ट्रात गाजला होता. आणि नटरंगचं मराठी नाटक करायचं एका डायरेक्टरने ठरवलं आणि नटरंगची स्टोरी मराठी लेखकाने ती लिहिली आणि मराठी लेखकाने लिहिल्यानंतर दिग्दर्शक सुरेशजी गांगुडे होते, चेंबूरला राहत होते आणि ते महानगरपालिकेमध्ये दिग्दर्शक होते. त्यांनी ती कास्टिंग करत असताना मला वयस्कर जो 70 वर्षाचा जो म्हातारा होता ते जो नटरंगचा जो मेन कलाकार होता त्याच्या वडिलाची भूमिका मला दिली होती. आणि तो ग्रामीण भागातला असल्यामुळे त्या गावामध्ये तमाशा वगैरे ह्या साईडला ह्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे ते जो त्यांचा मुलगा असतो तो मुलगा त्या तमाशा क्षेत्राकडे वळतो आणि त्या वडिलांना खूपच वाईट वाटतं, अरे बाबा हे आपली संस्कृती नाही, आपण काम करायचं आणि व्यवस्थित राहायचं, तर हे काय नटरंग मध्ये जातोस आणि हे करतोस, त्यामुळे हे काही करू नकोस. असा तो एक रोल होता आणि तो रोल मी स्वीकारला होता. आणि मी जेव्हा मला दिला रोल तेव्हा त्या दिग्दर्शकाने खूप विचार केला की ह्याची शरीरयष्टी चांगली आहे आणि हा बोलतो पण चांगला, पण हा त्या रोलला न्याय देऊ शकतो का नाही. तर त्यांनी मला साईडला घेऊन विचारलं की बुद्धम, तू पहिल्यांदाच मी हा मोठा रोल तुला देतोय पण याच्यावर तू काय करू शकशील. तर मी म्हटलं तुम्ही काय विचार करू नका, फक्त 5 दिवस द्या, त्या रोलचा मी चांगला अभ्यास करेन आणि तुम्हाला खरोखरच माझा रोल काय आहे ते मी तुम्हाला दाखवेन, फक्त 5 दिवस मला अभ्यासासाठी द्या. म्हणून तो रोल मी घेतला आणि ग्रामीण भागातले जे वयस्कर व्यक्ती असतात ते बसतात कसे, उठतात कसे, खोकतात कसे, गरिबी परिस्थितीमुळे ते वाईट विचारावर कसे जातात, हे सर्व ऑब्झर्वेशन करून त्या बाळबाचा जो रोल आहे तो मी अतिशय उत्कृष्टपणे साकारण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा जेव्हा मला गरज पडते तेव्हा सुरेशजी गांगुटे होते, त्यांनी मला त्या बाळबाचा रोल प्रॅक्टिस चालू असताना मला खूप समजावून सांगितलं. मग माझ्या आयुष्यातला जो टर्निंग पॉईंट होता, अभिनय अतिशय उत्कृष्ट कसा असावा ते मला महानगरपालिकेचे सुरेश गांगुटे यांनी मला शिकवलं आणि तो एक चांगला रोल मी माझ्या आयुष्यामध्ये केला, जेणेकरून मला ते लोक ओळखायला लागले की हा जो कलाकार आहे हा कलाकार सर्वच रोल करू शकतो असा मला त्या ठिकाणी अंदाज आला आणि मी काम करत गेलो. खर तर शून्यापासून सुरू केलेला प्रवास आता एक वटवृक्ष झालेला आहे. मागे वळून पाहताना काय वाटतं जेव्हा तुम्ही कालपर्यंत एक साधी लाईफ जगत होतात, आज टीव्ही मध्ये येतात, आज तुम्हाला कॉल करून लोक तुमची प्रोत्साहन देतात, तुम्हाला काय वाटतं या यशाच्या शिखरावर पोहोचलेलं? खरं तर प्रवास अजून खूप मोठा आहे, अजून खूप चित्रपट करायचे, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये काय वाटतं जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता? मागे वळून पाहतो तेव्हा असं वाटतंय की आता जसं माझं वय वाढत चाललेलं आहे, आता मी वय वाढ म्हणजे वय म्हणजे एकदम म्हातारा झालो नाही, पण या वयामध्ये सुद्धा मला असं वाटतं की चांगल्या चांगल्या भूमिका आल्या तर या वयामध्ये पण मी न्याय देऊ शकतो. कारण माझं आता 61 आहे, पण मी जेव्हा परफॉर्मन्स करतो कुणी बोलतो की अरे हा 40 किंवा 45 असेल आणि इन्स्पेक्टर रोल हा जबरदस्त करतो आणि त्यामुळे मलाही त्यांच्याकडून हे करतो आणि सतत व्यायाम करण्यामुळे मला ते सहज होतं. आणि पाठीमागे गेल्यानंतर असं वाटतं की अरे एवढा संघर्ष मी केला आणि इतर कलाकाराबरोबर सुद्धा मी
काम करत होतो ते कलाकार माझ्यापेक्षा जरा पुढे गेले, कारण त्यांनी फुल टाइम त्या कलेमध्ये दिला होता. पण मी माझी नोकरी सांभाळून हे सर्व करता करता माझा थोडा उशीर लागला. पण नक्कीच पाठीमागच्या दिवसाची जाणीव ठेवून मी आता इथून पुढे नक्कीच चांगलं काम करणार आहे आणि उंच शिखरावर जाण्याचा माझा प्रयत्न आहे. मला आता जे काही मंडळी भेटणार आहेत त्यांनी 2-3 चित्रपटामध्ये पण विचारलेलं आहे, टीव्ही सिरियलला पण आहे. पण माझी जी आवड आहे ती स्पर्धेमधून काम करणं, नाटकामधून काम करणं, ती नाटकामध्ये काम करण्याची अजून या वयामध्ये सुद्धा मला जर एक चांगलं व्यावसायिक नाटक आलं तरी मी व्यावसायिक नाटकामध्ये काम करेन. कारण व्यावसायिक नाटकामध्ये काम करणं आणि सिरियलमध्ये काम करणं हा जरा फरक आहे. नाटकाचा जो जिवंत अभिनय आहे तो समोर लोक बघतात आणि सिरियलचा जो अभिनय आहे तो थोडं कट करून दाखवला जातो. पण नाटक हे सर्व माझं अंग आहे आणि नाटकामध्ये जास्त माझं प्रेम आहे. कलाकार जो असतो तो पैशाचा भुकेला नसतो, तो भुकेला असतो प्रेक्षकांच्या टाळ्याचा, तो भुकेला असतो एका पाठीवरच्या थापेचा. तर कलाकाराला रिस्पेक्ट भेटते का, कलाकाराला इज्जत भेटते का समाजामध्ये? कलाकार कशा प्रकारे वावरतो तुम्हाला काय वाटतंय? कलाकार क्षेत्रामध्ये जे नावाजलेले जे कलाकार असतात त्यांना इज्जत मिळतेच. आता ज्या समाजामध्ये आपण राहतो किंवा ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो किंवा जिथे आपण मैत्री करण्यासाठी जातो त्या ठिकाणी मी जेव्हा जातो तेव्हा नक्कीच माझी ओळख करून दिली जाते. अरे या 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 हे आता सध्या यांची सिरियल चालू आहे, यांचं नाव आहे असं असं, आणि माझी ओळख करून देतात. आणि त्या ओळखीमधून मला एक वेगळी प्रेरणा पण त्यांच्याकडून मिळते. आणि अशा पद्धतीने सर्वच समाजामध्ये सुद्धा एक प्रतिष्ठित एक चांगला कलाकार आहे आणि हा चांगला म्हणजे कला ह्याच्यामध्ये तो पुढे जाईल असं सर्वांना वाटतं. आणि तो अनुभव मला सोसायटीमध्ये ज्या ज्या ठिकाणी मित्रांमध्ये येत असतो. शेवटचा प्रश्न, आज तुम्ही ज्या उंचीवर पोहोचलात हे श्रेय तुम्ही कोणाला द्याल? खरं तर काय सांगाल याबाबत? या बाबतीत मला श्रेय द्यायचं म्हणजे माझे जे आयुष्यामध्ये पहिले डायरेक्टर आले सतीश पुळेकर, आणि नंतर माझ्या महानगरपालिकेच्या स्पर्धेमधून भेटणारे माझे जे दिग्दर्शक होते दत्ता जाधव, त्यानंतर सुरेश गांगुडे, त्यानंतर मनोहर सुर्वे, अरुण कदम, हे माझ्या आयुष्यामध्ये दिग्दर्शनाबाबतीत त्यांनी मला खूप संदेश जाधव, सुनील जाधव ह्या सर्वांनी मला खूप हे केले. आणि तसं बघायला गेलं तर माझ्या घरातून माझ्या पत्नीमुळे किंवा माझ्या नातेवाईकामुळे मला संधी म्हणजे जो काय सहकार्य मिळालं त्यांच्या माध्यमातून हे सर्व श्रेय माझ्या घरातील पत्नीला आणि मुलांना सुद्धा देतो, नातेवाईकाला देतो. आणि सर्व दिग्दर्शक त्यांच्या खाली मोठा झालो आणि मोठा होणार आहे अशा सर्व दिग्दर्शकाला मी माझं श्रेय देतो. खरं तर कलाकाराला वय नसतं, कलाकार नेहमीच तरुण असतो. मग तुम्हाला ही ऊर्जा येते कुठून? कारण विविध रोल तुम्ही जे आहेत ते अतिशय ऊर्जात्मक करत असतात. तर नेमकी ही ऊर्जा येते कुठं? फॅक्टर काय नेमकं? हा, तर हा जो ऊर्जा ही जी ऊर्जा येते मला, तर त्यावेळेला मला ज्याने शिकवलेलं असतं त्यांनी सांगितलेलं असतं की बाबा कलाकार या क्षेत्रामध्ये सतत कलाकारांनी प्रसन्न असायला पाहिजे, बरोबर, सतत व्यायाम असायला पाहिजे आणि सतत वाचन असायला पाहिजे. आपल्याकडे जे स्क्रिप्ट आली तर त्याचं वाचन केलं पाहिजे. आणि मग सतत मला जरी काम नसलं तर मी कुठलं ना कुठलं नाटक वाचतो किंवा कुठले एकांकिका वाचतो. आणि त्या एकांकिकेमधून किंवा नाटकामधून एखादा रोल जर आला तर मी कसा करेन, तर मला ते सर्व जेणेकरून मला शिकवलेलं असतं, गुरुवर्य जे आहे त्यांनी शिकवले असतं, त्यांच्यामुळे मला प्रेरणा मिळते, त्यांच्यामुळे ऊर्जा मिळते आणि त्यांच्यामुळंच मी पुढे जाऊ शकतो. मला असं वाटलं आठवड्यातून मी एखाद्या ज्यांनी मला शिकवलं त्यांना मी फोन करून विचारतो त्यांची तब्येत कशी आहे आणि येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही मला घ्याल का, तर नक्कीच म्हणतात तुला नक्कीच घेणार. अशा पद्धतीने ऊर्जा पण मिळते, त्यांचं प्रोत्साहन मिळतं आणि मला हे बरं वाटतं. धन्यवाद. ते बुद्धम भाईंचे मराठी कलाकार. खरं तर अतिशय सविस्तररित्या त्यांनी आपलं जीवन प्रवास जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवला. अनेक एकांकिकानंतर देखील त्यांनी प्रवास जो आहे तो सुरू ठेवला, मग त्यामध्ये मालिका केले, चित्रपट केले, परंतु ते थांबले नाही. खरं तर 61व्या वर्षात देखील त्यांनी अनेक असे अभिनय आहेत जे न्याय दिले, जे तरुणांनाही लाजवेल अशा पद्धतीने त्यांनी लोकांमध्ये आपली छाप पडली. आणि हे जनतेचं प्रेम आहे, हे त्यांच्या फॅन्स, त्यांच्या चाहत्या वर्गाचं प्रेम आहे की ते आपल्याला नेहमीच मालिकांच्या माध्यमातून आपलं मनोरंजन करतात, आपल्याला हसवतात आणि आपलं मनोरंजन नेहमीच करत राहतात. बुद्धम सर, खूप सारे धन्यवाद की तुम्ही वेळात वेळ काढून ठळक वार्ताशी दिलखुलास गप्पा केल्यात. अनेक तरुणांसाठी तुम्ही इन्स्पिरेशन असाल की जे कलाकार क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये आपलं संधी करून पाहतात, आपलं आयुष्य आजमावून पाहतात.
त्यांच्यासाठी हा इंटरव्ह्यू जो आहे तो नक्कीच महत्वपूर्ण ठरेल. तुर्तास इतकंच. हे होते बदलापूरची शान भूतमताईंचे, जे अतिशय सविस्तररित्या त्यांनी आपला प्रवास जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवला. तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला आणि तुमचा यांच्याशी जो कनेक्ट असेल असा एखादा एपिसोड असेल किंवा एखादा कॅरेक्टर असेल तो तुम्हाला कसा वाटला तो देखील तुम्ही कमेंट माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा. तुर्तास इतकंच. धन्यवाद.